बघा, आज आपण आंबा लाडू बनवणार आहोत। त्यासाठी इथं मी आंबे घेतलेले आहेत, खोबरं घेतलेलं आहे बघा, खिसलेलं। अगोदर आपण आंब्याची ना प्युरी करून घेऊयात बघा। बघा, अशा प्रकारे आपण आंब्यातील सर्व गर काढून घेऊयात। बघा, आंब्याच्या गरमध्येच आपण 2-3 वेलदोडे टाकून घेणार आहोत। आता हे मिक्सरला बारीक करून बघा, आपण कढईत गरम करून घेतलेले, त्याच्यात आता आपण थोडं तूप टाकून घेऊयात। तर याच्यामध्ये आपण खिसून घेतलेले बघा खोबरे, ते टाकून घेऊयात। हे थोडंसं एकदम मंद गॅसवरती बघा आपण थोडं भाजून घेऊयात। बघा, खोबरं आपण थोडंसं परतून घेतलंय। आता आपण याच्यात आंब्याचा गर घालून घेऊयात। ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा। बघा, आता आपण गोडीनुसार बघा थोडी साखर टाकून घेऊयात। बघा, आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊयात। बघा, साखर आपली वितळायला लागलेली आहे। एकदम घट्ट होईपर्यंत बघा आपल्याला हे हलवून घ्यायचंय। बघा, हे मिश्रण आता थोडं चांगलं परतले। आता याच्यात आपण मिल्क पावडर घालून घेऊयात आणि हे मिश्रण आणखीन आपण थोडं परतून घेऊयात। बघा, मी 10 मिनिटं बघा हे मिश्रण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। तर आता एकदम असं तूप पण सोडायला लागले बघा आपलं मिश्रण, आणि घट्ट व्हायला लागले। आणखीन आपण एक थोडा वेळ परतून घेऊयात। बघा, तुम्ही पाहू शकतात मिश्रण पूर्णतः कढई सोडलेली आहे बघा। अशा प्रकारे परतून घ्यायचे। आता आपण गॅस बंद करून हे मिश्रण थंड करून घेऊयात बघा। बघा, मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे। आता आपण याचे तुम्हाला जसं हवं आहे तसं बघा असे लाडू वळून घेऊयात बघा। आपण लहान मोठे साईज तुम्हाला जसे हवे बघा तसे तुम्ही करू शकतात। बघा किती छान, आणि आपल्या घरच्या साहित्यातून हे लाडू तयार होतात। खायला तर खूप छान लागतात बघा, आणि टिकतात पण खूप दिवस बघा। बघा, मी थोडा खोबऱ्याचा खीस पण करून घेतलेला, त्याच्यात बघा असे मस्त आपले लाडू घोळवून घ्यायचे बघा। किती छान दिसतात, आणि एकदम आपल्या घरगुती ह्याच्यातून असे थोडे दाबायचे, म्हणजे काय होतं ह्याच्यातलं खोबरं ना निसटत नाही बघा। अशा प्रकारे बघा किती छान आपला लाडू दिसत आहे। बघा, मस्त असे आंबा लाडू आपले बनवून झालेले आहेत। तुम्ही पण एकदा घरगुती साहित्यातून तुम्ही पण एकदा असे लाडू नक्की बनवून बघा। टेस्टला तर अप्रतिम लागतात। चला तर मग आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।